प्रशासकाच्या अधिकाऱ्यांनी इथं कुठल्याही गावाला कधीही भेट दिलेली नाही। आमच्या ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदारसंघात नक्कीच राहुल पाटील साहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचेच सीटा सगळ्या येतील। प्रशासकामुळे आता गेले 2 वर्ष नुकसान हे होत आहे ग्रामीण भागाचं। या सर्व समस्या जर सोडवायचे असेल तर आपल्याला आपलाच माणूस निवडून दिला पाहिजे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच बाजी मारेल, कारण ते राहुल पाटील साहेब नेतृत्व करत आहेत आणि हा बालेकिल्ला राहिलेला आहे पीएन साहेबांचा। पण या पीएन साहेबांच्या आंब्याने उणीव बसते, त्यामुळे राहुल पाटलांच्या नेतृत्वात असल्यामुळे इथे राष्ट्रवादी काँग्रेसच बाजी मारेल। आणि पीएन साहेबांच्या गटामार्फत आम्ही पूर्ण मतदान हे मुगडे वहिनींना आणि दिंडे वहिनींना देऊन तळागाळापत्र ती व्यक्ती पोहोचणार, गोरगरीब असं म्हणणार नाही किंवा मोठा म्हणणार नाही, त्यांना सगळी माणसं सारखी। पहिल्यांदाच जाहीरचं नाव मुगडे म्हटल्यानंतर आम्ही म्हणतो की बाबा काय फरक प्रचार करायची गरज नाही, आपल्या आपण पीएन साहेबांच्या आशीर्वादाने। कारण का आपल्या भागात एकमेव नेता म्हणजे मुगडे साहेबच आहे। आणि पीएन साहेबांनी केलेल्या कामाच्या जोरावर पीएन साहेबांचं सुद्धा जिल्हा बँकेचं योगदान 60% दराने त्या पिढी निर्णय घेणे आणि असे काही योगदान आहे। ट्रॅक्टरवर कर्ज देणे, हे करणे, या भागाला समृद्ध करण्याचं काम पीएन साहेबांनी केले। त्यानंतर कोणतेही काम असलं तर ते कोणाचंही कुठल्या पक्षाचं आहे किंवा असं काही बघत नाहीत, त्यांचं 100% काम करून टाकतात ते। मुगडे साहेबांचा विजय होईल असं आमचं सगळ्यांचं मत आहे बघा। राष्ट्रवादी मार्फत विकास अतिशय झालेला आहे। हे माझं तुझं म्हणणार नाही, ह्या गावात त्या गावात जे पाहिजे ते देणार। आम्हाला हक्कांचे झालं विचारायला अधिकार आहे। त्यासाठी जर नाही मिळत नसेल तर ती धाडस करून तिथपत्र ते जाऊन तिचं निधी वगैरे आणायला ते मागं पुढं बघणार नाहीत। त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी 1000 लोकांना पेन्शनची योजना दिली। आमदार साहेबांच्या ज्यावेळी पीएन साहेब होते त्यांच्या हयात होते, त्यावेळी आमदार होते त्यावेळी त्यांनी भरपूर निधी या गावासाठी दिला आहे। या निवडणुकीमध्ये वन साइड काय मुगडे साहेबच बसणार आहे, त्यात काय शंकाच नाही। ह्या मतदारसंघात ह्या गाणात ही सीटा निवडून येणे फिक्स येणार ही मी गॅरंटी देतो। मुगडे साहेब बसणार 100%। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे आणि आज पार्श्वभूमीवर जिल्हाभरात आपण फिरतोय, जिल्ह्यातील आढावा घेतोय। मी सध्या पोहोचलोय सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये। या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, प्रशासकांच्या काळात इथे काय कारभार चालत होता, त्याचबरोबर नागरिकांच्या मनात नेमकं चाललंय काय, नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं नागरिकांना वाटतंय, याचा थेट आढावा घेऊयात या रिपोर्ट। अनेक वर्षांनी काका निवडणुका आल्यात, काय सांगाल? यादी प्रशासक पण होतं जिल्हा परिषदवर, काय वातावरण आहे सध्या? प्रशासक असलं तरी आता ते मुगडे साहेबांचं वातावरण इकडं तुम्हाला पॉवरफुल आहे। मुगडे साहेबांनी आता पत्रकार नाही गेले आता 1.5-2 वर्षे का नाही या भागात माझ्या बारावाडीत मुगडे साहेब तळागाळापत्र पोचतात, कोणाचं बाबा काय अडचण असेल किंवा काय असेल म्हणून आम्हाला मुगडे साहेबांचं योग्य वाटायला। माझ्या भागातली माझ्या पंचक्रोशीची व्यक्ती आहे। आता मी बोलतोय म्हणजे माझे सोनबाई सरपंच आहे, त्यांचे सासरे मी बोलतोय। मुगडे साहेबांचा विजय होईल असं आमचं सगळ्यांचं मत आहे बघा। लोक त्यांना मतदान करतील काय? करणार की करणार। कशाबद्दल म्हणजे तळागाळापत्र ती व्यक्ती पोहोचणार, गोरगरीब असं म्हणणार नाही किंवा मोठा म्हणणार नाही, त्यांना सगळी माणसं सारखी अशी व्यक्ती आहे ती। काम करायची पद्धत कशी आहे त्यांची एकदम चांगली पद्धत आहे। हे माझं तुझं म्हणणार नाही, ह्या गावात त्या गावात जे पाहिजे ते देणार। त्यासाठी जर नाही मिळत नसेल तर ती धाडस करून तिथपत्र ते जाऊन तिचं निधी वगैरे आणायला ते मागं पुढं बघणार नाहीत, अशी व्यक्ती आहे मुगडे साहेब। काय होईल या निवडणुकीत? ह्यावेळी त्यांचा विजय होणार। लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? त्यांनाच म्हणजे असे ते तळागाळापत्र माणसांच्या पोचतात म्हणून त्यांची कळकळ किंवा ती जाणीव ठेवायला लागते आम्हाला त्या व्यक्तीची, त्यासाठी आम्हाला हे करायचं पाहिजे। लोक पक्ष बघून मतदान करतील काय? पक्ष बघून नाही, माणूस बघून मतदान करणार मी। काय होईल या निवडणुकीत? ह्या विजय होणार, मुगडे साहेबांचा विजय होणार। दादा काय सांगाल? अनेक वर्षांनी एकतर निवडणूक होते, खरोखर या परिसराचा मतदारसंघाचा विकास झालाय? आजपर्यंत कसं आहे, मुगडे साहेब हे ऑलरेडी आपल्या भागामध्ये परिचय त्यांचा सहसा जास्त नव्हताच, पण जसं जसं त्यांनी गावच्या संपर्कासाठी त्यांनी संपर्क दौरा केला, त्यामध्ये त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी 1000 लोकांना पेन्शनची योजना दिली। त्यामुळे त्यांनी बरेचसे सामाजिक कार्य केले। सांगरूळमध्ये रस्ता चालू असताना, त्या रस्त्यावरती डबरे पडले असताना त्यांनी कोणतेही पद नसताना त्या कंत्राटदाराला जाऊन की तो रस्ता थांबायला लावला, PWला जाऊन रस्ता थांबायला लावला, ते रस्त्याचं काम सुरळीत करून घेतले। कारण का आपल्या भागात एकमेव नेता म्हणजे मुगडे साहेबच आहे। काय होईल या निवडणुकीत? मुगडे साहेब बसणार 100%। लोक मतदान करतील का दिसते? करणार की कशाबद्दल म्हणजे गावचा त्यांनी बरंचसं म्हणजे कोणतेही पद नसताना भागातून त्यांची संपर्क दौरा आहे। त्यानंतर प्रत्येक वयस्कर लोकांच्या बरोबर त्यांचं संभाषण आहे। त्यानंतर कोणतेही काम असलं तर ते कोणाचंही कुठल्या पक्षाचं आहे किंवा असं काही बघत नाहीत,
त्यांचं 100% काम करून टाकतात ते. लोक पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून? व्यक्ती बघून लोक मतदान करणार. पक्षाचं काही राहिलंच नाही. सकाळी एकात, दुपारी एकात आणि संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात असते. त्यामुळे पक्षाचा काही संबंधच येत नाही. त्यामुळं लोक माणूस बघूनच मतदान करणार. कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय आज तुम्हाला यात? बरेचसेच आहेत समस्या. म्हणजे पाण्याचं समस्या आहे, परत गावठांमधल्या लाईटची समस्या आहे, त्यानंतर पाण्यात रस्त्याची समस्या आहे, मग तलावातील गाळ काढण्याची समस्या आहे. या सर्व समस्या जर सोडवायच्या असेल तर आपल्याला आपलाच माणूस निवडून दिला पाहिजे, जेणेकरून ज्या माणसाने आपल्या भागातील काम केले पाहिजे. याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, काय केलंय का प्रशासक? नाही केलं. नेमकी काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये वन साईड काय मोगडे साहेबच बसणार आहे, त्यात काय शंकाच नाही. काय विकास झाला का इथला? झालाय का? विकास झालेला आहे. काय काय झालं इकडे? अहो झाले रस्ते झाले, सगळे झाले, रस्ते केले, कामं चांगली केली. आणि नवीन नेता आहे की नाही, हे नेता आम्ही निवडून देणार. म्हणजे नेताही चांगला आहे मुगडे. काय केलं त्यांनी? अहो केले का नवीन नेता आहे ना तो, आता त्याला निवडून आम्ही देणार. किती वाग होते ते नेते की नाही होते की नाही, तरी काहीच काम आता हे नेते काँग्रेसचं गाव राष्ट्रवादी म्हणा एकत्र झाल्यात, कारण ते नेता चांगला आहे. कारण नेता चांगला आहे, आम्हाला हक्कांनी झालं विचारायला अधिकार आहे. लोक मतदान करतील काय? अहो 100% करणार. कशाबद्दल? अहो करणार म्हणजे नेताच आहे तो. कशा आहे काम करायची पद्धत? अहो करणार की नेता तो आहे म्हणजे चांगला म्हणजे काम करणारच की तो. लोक पक्ष बघून अहो मतदान पक्ष बघूनच आम्ही ते मतदान त्याला करणार ना. पक्षातला तो नेता चांगला आहे ना. दादा खूप वर्षांनी निवडणूक आले, काय विकास काय काय झाला इकडला? झालेला आहे, विकास भरपूर झालेला आहे. बर. आमदार साहेबांच्या ज्यावेळी पेन साहेब होते त्यांच्या हयात होते, त्यावेळी आमदार होते त्यावेळी त्यांनी भरपूर निधी या गावासाठी दिला आहे. आणि त्यांनी जे राहुल पाटील आता त्यांचे चिरंजीव हे आता सध्या निवडणुकीचे थोडक्यात नेतृत्व करत आहेत. त्यांच्या माध्यमातून जे शीट त्यांनी दिलेले आहेत, बैरेश्वरचे दिंडे सर असतील किंवा खाटांगचे मुगडे सर असतील. दिंडे सरांचं कार्य बघायला गेलं तर त्यांचे शिक्षण संस्था वगैरे आहेत. त्यांनी ह्या खेडेगावामधील मुलांना जे कोल्हापूरला जावं लागत होतं कॉलेजसाठी, ते त्यांनी बेडशेडवर इथं कॉलेज करून शिक्षण संस्था करून त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. आणि मुलांना त्याचा फायदा झालेला आहे. गोरगरिबांना कोल्हापूर जाणे हे साध्य होत नाही, पण त्यांनी जे बेडशेडवर शिक्षण संस्था काढून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. मुगडे साहेबांनी पण भरपूर काम केलेलं आहे. टाई चंद्राई फाउंडेशन या माध्यमातून भरपूर चांगलं काम केलेलं आहे, हे पण दिसून आलेलं आहे. आणि ते कार्य केलेलं पण आहे. आणि राहुल पाटलांनी जे सांगितलेलं आहे की या शीटच्या आम्ही जे उभा करतो पंचायत समिती जिल्हा परिषद यासाठी, त्यांना तुम्ही सहकार्य करावे. आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना सहकार्य पण करतो आणि त्यांचे कार्य बघून पण आम्ही सहकार्य करत आहे. दादा लोक त्यांना मतदान करतील काय? हां करतील. कशाबद्दल? त्यांचं कार्य चांगलं आहे, त्यांची पर्सनॅलिटी चांगली आहे. परत लोकांची सेवा करण्याचे त्यांच्यात दिसून येते की ते लोकांची सेवा करू शकतील. कुठला पक्ष बाजी मारेल? सध्या ह्या भागात जर आमच्या भागात गेलं पंचायत समिती जिल्हा परिषद तर राष्ट्रवादी काँग्रेसच बाजी मारेल, कारण ते राहुल पाटील साहेब नेतृत्व करत आहेत. आणि हा बालेकिल्ला राहिलेला आहे PN साहेबांचा, स्वर्गीय PN साहेब यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे राहुल पाटलांच्या नेतृत्वात असल्यामुळे इथे राष्ट्रवादी काँग्रेसच बाजी मारेल. लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून करतील? दोन्ही पण होऊ शकतं. पक्ष पण बघू शकतात आणि माणूस पण बघू शकतो. माणसाचं कार्य पण चांगलं आहे, जे आता शिटा त्यांनी दिलेलं राहुल पाटलांनी. त्यांच्या शिक्षण संस्था असतील दिंडे साहेबांच्या किंवा मुगडे साहेबांचं एक विटाई चंद्राई एक माध्यम आहे त्यांचं सामाजिक कार्य करण्याचं. त्याच्यातून व्यक्ती बघून पण ते मतदान करू शकतात लोक. आमच्या ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदारसंघात नक्कीच राहुल पाटील साहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचेच शिटा सगळ्या येतील असा मला विश्वास आहे. काका काय सांगाल, याआधी प्रशासक होतो जिल्हा परिषदवर, काय केलंय का प्रशासकांनी? काय केलं नाही प्रशासकाने. काय अजून समस्या आहेत भागातल्या? भागातल्या समस्या इकडं रस्ते बिस्ते करायचे पाण्याचं हे करण्यासाठी. बरोबर. त्याचबरोबर अजून काय काय समस्या आहेत? कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर विकास होऊ शकतोय? राष्ट्रवादी पक्ष आल्यावर होणार की विकास. लोक राष्ट्रवादीला मतदान करतील काय? करणार की. कशाबद्दल? हां कशाबद्दल? कशावर म्हणजे लोकांना काहीतरी हे करण्यासाठी, रस्ते पाण्याची सोय करण्यासाठी. कोण आहे जिल्हा परिषदला? कोण आहे जिल्हा परिषदेला? रेखाताई मोगडी. त्यांना मतदान होईल काय? होणार की. कसं काय? त्यांनी त्यांचं कार्य करतात, हे करतात, फाउंडेशन आहे त्यांचं. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून? पक्ष बघून बी नाही, व्यक्ती बघून बी. कोण बाजी मारेल? राष्ट्रवादी बघून. काय वाटतंय की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य लोकांच्या ज्या समस्या आहेत म्हणजे आरोग्याच्या असतील, गटर करणे, रस्ते बांधणे, बाकीच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या पूर्णपणे
त्यांना उपलब्ध करून देणारा असावा. परत शासनाचा जो निधी आहे तो कशा प्रकारे खेचून आणायचा किंवा ज्या योजना आहेत त्या कशा राबवता येतील प्रत्येक गावामध्ये खेडेगावामध्ये हा जाणणारा परिपूर्ण विकास करणारा असा. काय विकास कामं झाल्यात काही केली काय? पेन साहेबांच्या गटा इथून मागे पेन साहेब जे कार्य करत आहेत त्यांचे कार्य चांगल्या पद्धतीने झालेले योग्य पद्धतीने. बरं. गटारी रस्ते याआधी प्रशासक होतो जिल्हा परिषदवर, प्रशासकांनी काय केले काय? प्रशासक इथून मागे इकडे आलेच नाहीत, तिने काही लक्ष दिलं नाही. बरोबर. काय या निवडणुकीत कोण बाजी मारेल? या निवडणुकीत राष्ट्रवादीच बाजी मारेल. लोक मतदान करतील का राष्ट्रवादी? मतदान करणार ना. कशाबद्दल? त्यांची प्रकाश मोगडे साहेबांची कार्य चांगली आहे किंवा सूर्यकांत दिंडे साहेब या भागामध्ये खेडे वस्तीमध्ये चांगल्या प्रकारे येणे आणि त्यांचे सहवास लोकांच्या बरेच चांगला आहे. बरं. कशी आहे काम करण्याची पद्धत, कशी आहे दिंडेंची? दिंडे साहेबांचे काम करायचे म्हणजे त्यांचे कॉलेज आहेत, मुलांना चांगल्या प्रकारे योग्यरित्या त्यांना शिक्षण वगैरे आमच्या खेडे भागामध्ये त्यांनी चांगलं कॉलेज हे केलेलं आहे. दादा, एक युवा आहात तुम्ही, काय सांगाल की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य हा कर्तव्यदक्ष असावा. कामे जी रस्त्याची प्रलंबित आहेत, त्यानंतर गटराची म्हणा, शैक्षणिक आपला ग्रामीण भाग जास्त आहे त्यामुळे शैक्षणिक जी कामं आहेत की नाही ती पण पूर्ण व्हायला पाहिजे. जरा तरुण म्हणून मतदानाचा अधिकार बजावत आहे, काय समस्या जाणवतात? कुठला पक्ष बाजी मारला असं वाटतंय? राष्ट्रवादी. काय केले राष्ट्रवादीने? आता केंद्रात भाजप आहे आणि आपल्या राज्यात राष्ट्रवादी आणि ही जी भाजपची सत्ता आहे त्यामुळे निधी जास्त येऊ शकतो. कोण कोण उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे? राष्ट्रवादीचे रेखाताई प्रकाश मोगडे जिल्हा परिषदला आहेत आणि लताताई सूर्यकांत दिंडे ही पंचायत समितीला आहे. बरं, ह्यांना लोक मतदान करतील? 100%. कसं आहे यांचं काम? कसं आहे? बापूंचं म्हणायला गेलं तर बापूंच्या आता मी तिसरी पिढी माझी बापूंच्या मागं आम्ही आहे. असं बापू कुठलाही शब्द असो, गावातले काम असो, बाहेरचं काम असो, हाक मारल्याच येणारा माणूस आहे धाडायचं. आणि मुगडे साहेबांच्या म्हणलं तर गेली 2 वर्षाला मी त्यांच्या संपर्कात जास्त आहे. गेली 5 वर्षे हा माणूस रक्तदान शिबिर, शैक्षणिक 10वीच्या मुलांना शैक्षणिक मदत, त्यानंतर रक्तदान शिबिर असे भरपूर कार्यक्रम त्यांनी केलेले आहे फाउंडेशनच्या मार्फत. काय सांगाल, याआधी प्रशासक होतो जिल्हा परिषदवर, काय केले का प्रशासकांनी? प्रशासक निवडणूक लांबवली, जाणूनबुजून लांबवली गेली, प्रशासक ठेवलं गेलं. त्यामुळं प्रशासकामुळं ग्रामीण भागाला हा न्याय मिळालाच नाही. तिथे कोण उलोक प्रतिनिधी नसल्यामुळे हे प्रशासकाच्या अधिकाऱ्यांनी इथं कुठल्याही गावाला कधीही भेट दिलेली नाही. त्यामुळे प्रशासकामुळं आता गेले 2 वर्षे नुकसान हे होत आहे ग्रामीण भागाचं. आता निवडणूक लावली, आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद आहे, पण याची उणीव भासते ती पेन साहेबांच्या आंब्यानी उणीव भासते. त्यामुळे आम्ही आता राष्ट्रवादीत भयाने प्रवेश केला आहे. त्या पाठोपाठ आम्ही राष्ट्रवादी म्हणजे काय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही सहकार क्षेत्रात जिल्ह्या लेवलला, ग्रामीण लेवलला सगळं जाळं निर्माण झालेलं आहे. गोकुळ सत्ता असून दे, जिल्हा बँक असून दे, मार्केट कमिटी असून दे, यामार्फत राष्ट्रवादीचं कार्य जोरात आहे, मुश्रीफ साहेबांचं कार्य जोरात आहे. ह्या जोरावर आम्ही आणि पेन साहेबांनी केलेल्या कामाच्या जोरावर पेन साहेबांचं सुद्धा जिल्हा बँकेचं योगदान 60% दराने त्या पिढी निर्णय घेणे आणि असे काही योगदान आहेत. ट्रॅक्टरवर कर्ज देणे, हे करणे, ह्या भागाला समृद्ध करण्याचं काम पेन साहेबांनी केले आणि पेन साहेबांच्या गटामार्फत आम्ही पूर्ण मतदान हे मुगडे वहिनींना आणि दिंडे वहिनींना देऊन ह्या मतदारसंघात ह्या गाणात ही शिटा निवडून येणे फिक्स येणार ही मी गॅरंटी देतो. लोकांनी राष्ट्रवादीलाच का मतदान करायचं? लोकांनी राष्ट्रवादीला मध्ये राष्ट्रवादी मार्फत विकास अतिशय झालेला आहे. जिल्हा बँका असून दे, काय असून दे, ह्यापूर्वी सुद्धा पेन पाटील राष्ट्रवादी सोबत असून कार्य करायचे. काही राहुल भैया जरी राष्ट्रवादी गेले असले तरी ते आपल्या मित्र पक्षच आहे आणि राष्ट्रवादी हा आपला सहकारीच पक्ष आहे. त्यामुळे काही अडचण नाही, राष्ट्रवादीची सत्ता येणार जिल्हा परिषद ही 100%. दादा, काय सांगाल, तुम्ही युवा आहात, काय काय समस्या आहेत या भागातल्या? अजून ह्या भागात समस्या म्हणजे शैक्षणिक शाळेसाठी, परत रस्ते, लोकांना येण्या जाण्याच्या मार्गाची एक समस्या. कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर विकास होऊ शकतो? राष्ट्रवादीच्या आल्यानंतर विकास होऊ शकतो 100%. का असं का राष्ट्रवादीच का? राष्ट्रवादी म्हणजे आता दिंडीवहिनी आहेत, दिंडीवहिनींच्या मार्फत मुलांना शैक्षणिक कॉलेजला त्यांना मदत होते दिंडीवहिनींच्याकडं. आणि आपले मुगडे वहिनी आहेत, त्यांना त्यांची एक फाउंडेशन विटाई चंद्राई फाउंडेशन म्हणून आहे, त्याच्यामार्फत पण मुलांना क्रीडाच्या संबंधित किंवा रक्तदान शिबिर ह्याच्या मदत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच फिक्स आहे.
लोक या उमेदवारांना मतदान करतील काय? करतील 100%. दादा एकंदरीत काय सांगाल? अनेक वर्षांनी होते निवडणूक, प्रशासकांनी काय केलंय काय आणि विकास झालाय का मतदारसंघाचा? विकास तर ज्यावेळी हे प्रशासक आता आहे बरीच वर्षे प्रशासकमुळे विकास हा जरा मंदावलेला आहे. त्यामुळं आता जी निवडणूक लागली आहे इथून पुढे जे येणारे सदस्य आहेत हे विकासाचा मार्ग धरतील. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य काय सांगाल? जिल्हा परिषद सदस्य हा आता जर आम्ही एकंदरीत बघितलं तर मुगडे साहेब त्यांच्या माध्यमातून जे फाउंडेशन इटाई चंद्र फाउंडेशन आहे अनेक माध्यमात त्यांनी काम केलेलं आहे. शिष्यवृत्ती असेल, क्रीडा खेळाच्या माध्यमातून असे अनेक कामं त्यांनी हाती घेतले. त्या पद्धतीचाच उमेदवार आम्हाला पाहिजे होता, तो आता आम्हाला मिळालेला आहे. तसेच पंचायत समिती जे लता दिंडे यांची शैक्षणिक संस्था आहे, अनेक भागातील मुलांना तिथं शिक्षणाची सोय झालेली आहे. इथून मागं लोकांना कोल्हापूरला जायचं ते आता बीडशेडवरती कॉलेज झाल्यामुळं अनेक मुलांना त्यांचा फायदा झालेला. एकंदरीत लोक राष्ट्रवादीला मतदान करतील का यावेळी? 100% करणार. का हो? जसा दादांचा जो प्रभाव होता राष्ट्रवादीमध्ये त्याला अनुसरूनच आम्ही राहुल पाटीलच्या पाठीमागून पक्ष प्रवेश करून जे त्यांचं जे कामाची पद्धत इतर राबविण्यात राहुल पाटील यशस्वी होत आहेत. त्यामुळे लोक 100% राष्ट्रवादीला मदत करतील. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील यावेळी? पक्ष बघून तर करणार, खरं व्यक्ती जी आता पंचायत समिती जिल्हा परिषदचे राष्ट्रवादी जे आहेत यांनाच लोक मतदान करतील. कोण बाजी मारला असं काय वाटतं? सध्याचे वातावरण बोललं तर म्हणजे मोगडी साहेब बाजी मारणे 100% ठरलेलं. आम्ही ती निवडणूक म्हणजे पहिल्यांदाच जाहीर त्यांचं नाव मोगडी म्हटल्यानंतर आम्ही म्हणलो की बाबा आता काय फरक प्रचार करायची गरज नाही, आपण पेन साहेबांच्या आशीर्वादाने हे ताबडतोब सगळं आपण घडणार आहे असं आम्ही म्हणलो. त्यात आणि आमच्या राहुल पाटलाचा प्रवेश, तर बऱ्याचशाच गोष्टी म्हणजे आमच्या त्या म्हणजे शुभ कार्याग झाल्या त्या. आणि ते मोगडी साहेबावर आता त्यांच्या सोडीला कोण आमचे पंचायत समिती जिल्हा परिषद आपली पंचायत समिती याचे बैरेश्वरचे दिंडी सगळं म्हणजे चांगल्या संदर्भात हे होणार असं आमची तरी अपेक्षा आहे. लोकांनी मुगड्यांनाच का मतदान करायचं? मुगडीने म्हणजे त्यांचं बरेचसंच काय ते चांगल्या संदर्भात म्हणजे ऐकायला मिळते सगळे चांगल्या गोष्टी. कसं आहे त्यांचं काम? कसं आहे काम म्हणजे एकदम भारी असं ऐकायला मिळतं. म्हणजे आम्ही काय प्रत्यक्ष समोर अजून भेटलो नाही तरी पण चांगलं ऐकायला मिळते. आणि हा पहिल्यांदा भविष्याच्या वाणीवर असते आमचं म्हणणं आहे की बाबा मोगडी साहेब 100% येणार. आम्ही पहिल्यांदाच लोक राष्ट्रवादीला मतदान करतील करणार 100%. आमच्या ते राहुल पाटलांचा प्रवेश आहे म्हणा किंवा पक्षी तसा आता ते म्हणजे आमच्या दादांच्या ह्याच्यामुळे चांगलं हे झालेलं आहे. कसं होतं पीएन साहेबांचं काम? कसं होतं? अहो एक नंबर म्हणजे काय प्रश्नच नाही असा. एक कॉल प्रश्न सॉल्व हा प्रश्न सगळ्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये देशात झाला सोडून द्या, परंतु आमच्या भागात तरी म्हणजे अगदी न हे करण्यासारखं त्यांचं काम होतं. अगदी प्रश्नच नाही असा. बाकी काय सगळं सांगायलाच नको. काय होईल या निवडणुकीत? निकाल काय असेल? निकाल काय आता आहे की राष्ट्रवादीच आपला आमच्या याच्या मतदारसंघात तरी 100% ठरल्याप्रमाणे. ज्यावेळी आमचे किरकोळ भांडणं गल्लीतले झाले, हाफ मर्डर केस लागू झाली, जर मी साध्या एका महिलाने फोन केला तर आमचे साहेब येणार धावून. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह होता. या निवडणुकीत कुठल्या पक्षाची सत्ता येईल असं वाटतं? असं मी सांगू शकत नाही, पण जनतेचा कौल आहे हा. जिकडं तुम्ही जाणार पैसा देऊन जनता वळणार, जिकडं माणुसकी देऊन जनता वळणार, असं ज्या ठिकाणी घडणार तर हे जनतेचा कौल लागणार. तर आताच आपण सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, नागरिकांच्या मनात नेमकं काय चाललंय, राजकीय परिस्थिती काय आहे, एकंदरीत या संपूर्ण मतदारसंघाची राजकीय परिस्थिती आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेतली. तुर्तास मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.